जांभळ्या रंगाची 100 रुपयाची नोट, जी आपल्या खिशात असते आणि ती आपण जवळजवळ दररोज हाताळत असतो. पण या 100 रुपयाच्या नोटेवर जे सुंदर चित्र छापलेलं आहे ते नक्की कशाचं आहे, ते कोणतं स्मारक आहे, त्याची कहाणी आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहीत आहे. आज आपण तीच एक भव्य आणि अद्भुत वास्तू पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे भागूजी गुरु. तुम्ही पाहत आहात पायपीट हे चॅनल. चला तर आपण पाहूया गुजरातमधील पाटण येथे असलेली तब्बल 1000 वर्ष जुनी राणी की वाव. वाव म्हणजे बावडी आणि मराठीत त्याला विहीर असं म्हणतात. आपल्या नोटेवर छापलेली ही रचना एका विहिरीची आहे. पण थांबा, ही काही साधी विहीर नाहीये. राणी की वाव पाहिली की एक प्रश्न लगेच मनात येतो, ही विहीर आहे की मंदिर? खरंच सांगायचं तर हे आहे एक मंदिर, पण उलट बांधलेलं. साधारणपणे मंदिरे जमिनीकडून आकाशाकडे उंच झेपावतात, त्यांची शिखरं आकाशाकडे बोट दाखवतात. पण राणी की वाव अगदी उलटी आहे. ती आकाशाकडे नाही तर जमिनीच्या पोटात खोलवर उतरते. तब्बल 7 मजले जमिनीखाली, 27 मीटर सुमारे 90 फूट खोल आहे. पायऱ्यावर नाही, थेट पाण्याकडे खाली उतरतात. अशा पायऱ्यांच्या विहिरीला वाव किंवा बावडी म्हणतात. हे आहे एक प्रेम स्मारक. इतिहासात बहुतेक स्मारक राजांनी स्वतःसाठी किंवा राणीसाठी बांधलेली दिसतात. ताजमहल हे एक त्याचं उत्तम उदाहरण आहे. पण राणी की वाव वेगळी आहे. ही वास्तू सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमतींनी आपले पती राजा भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ बांधली. साधारण इसवी सन 1063च्या सुमारास या बांधकामाला सुरुवात झाली आणि पूर्ण व्हायला जवळजवळ 20 वर्ष लागली. अद्भुत स्थापत्य आणि इंजिनिअरिंग असलेली ही फक्त पाणी मिळवण्यासाठी बांधलेली विहीर नव्हती. जमिनीखाली 7 मजले, 292 खांब, आजही यातले 226 खांब उभे आहेत. सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाही, फक्त दगड आणि अप्रतिम कौशल्य. हे संपूर्ण बांधकाम मारू गुर्जर स्थापत्य शैलीचं मास्टरपीस आहे. या वावच्या भिंती म्हणजे जणू एक भूमिगत आर्ट गॅलरी आहे. इथे तुम्हाला दिसतात भगवान विष्णूचे अवतार, स्वर्गातल्या अप्सरा, गणपतीची मूर्ती, त्या काळातल्या प्रसिद्ध पटोला रेशमी साड्यांवरील नक्षी. श्री सौंदर्य आणि शृंगार साजरा करणारी हजारोहून अधिक शिल्पे. हे ठिकाण फक्त विहीर नव्हतं, ते एक आध्यात्मिक केंद्र, लोकांच्या भेटीगाठीचं सामाजिक ठिकाण आणि कडक उन्हात थंडगार शांततेचा आसरा होतो. पण मग प्रश्न येतो, इतके भव्य वास्तू अचानक गायब कशी झाली? 13व्या शतकात जवळून वाहणाऱ्या सरस्वती नदीला प्रचंड पूर आला आणि ही संपूर्ण वास्तू गाळाखाली गाडली गेली. 1-2 नाही, तर तब्बल 800 वर्षाहून अधिक काळ ही अद्भुत कलाकृती जमिनीखाली लपून राहिली. अखेर 1980च्या दशकात भारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन केले आणि जगासमोर पुन्हा एक चमत्कार उलगडला. या अप्रतिम वास्तूचं महत्त्व अखेर जगाने मान्य केलं. 2014 साली युनेस्कोने राणी की वावला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. युनेस्कोच्या शब्दात ही दगडी कोरीव कलेतील उत्कृष्टतेची एक सर्वोत्तम कलाकृती आहे. आज राणी की वाव फक्त एक विहीर नाही, ती आहे मानवी कल्पकतेची जिवंत कहाणी, 1000 वर्षापूर्वीच्या कारागिरांचं कौशल्य आणि काळाच्या ओघात हरवून पुन्हा सापडलेला इतिहास. आणि शेवटी मनात एकच प्रश्न उरतो, राणी की वाव सारखे अजून कितीतरी अद्भुत चमत्कार आजही आपल्या पायाखाली
जमिनीच्या आत दडलेले असतील, जे फक्त शोध लागण्याची वाट पाहत आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.